नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं स्वागत. रसिको, मी आत्ता माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात आहे आणि तिथं आत्ता मी प्रसिद्ध अभिनेता तुषार दळवीबरोबर आहे. आणि तुषारचं आपण यांना पाहिलंत का हे नवीन नाटक लवकरच येतं आहे आणि त्याची आत्ता आम्ही रंगीत तालीम बघतो आहे. खूप छान वाटलं आम्हाला जो काही आम्ही आत्ता पाठ बघितला. आणि तू खूप वर्षांनी व्यावसायिक रंगभूमीवर येतो आहेस. किती वर्ष ची ही गॅप होती आणि ती एवढी का घेतलीस? नाही, खरं तर मंदार खूप वर्षांचे असे नाही म्हणता येणार, पण काय झालं की मध्ये कोविड आणि लॉकडाऊनमुळे ती गॅप आपल्याला खूप मोठी वाटते. म्हणजे लॉकडाऊन जस्ट अनाऊन्स होण्याच्या अगोदर अर्थातच हॅमलेट मी करत होतो, त्यामुळे हॅमलेटचे प्रयोग चालू होते आणि ते संपता त्यानंतर एक 2-1 महिन्यातच लॉकडाऊन लागला आणि मग सगळंच ठप्प झालं, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे गॅप मला वाटतं मोठी नाही आहे, पण ती मोठी वाटते याच्यामुळे. आणि हॅमलेट नंतर मात्र हेच नाटक आता करतोय. आणि पण ती गॅप जरी मोठी वाटत असली, पण तू ज्या पद्धतीने येतोयस आणि तू कुणाबरोबर येतोयस ते महत्वाचं आहे. विजय केंकरे आत्ताचं सर्वात मोठं नाव आहे रंगभूमीवरचं. तुला किती आनंदाची गोष्ट होती? म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट, कारण मुळात विजय आणि मी खूप चांगले आम्ही मित्र आहोत. म्हणजे मी अगदी सुरुवात जी केली माझ्या, तेव्हा म्हणजे जवळजवळ असं म्हणता येईल की माझं पहिलं मोठं नाटक हे आम्ही राज्य नाट्य स्पर्धेत जे केलं होतं ते विजय केंकरेनेच बसवलं होतं. ऑथेलो केलं होतं त्यांनी. तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तर ते पहिलं नाटक. तर त्या म्हणजे 30 वर्ष जवळजवळ हो हो. तर तेव्हापासूनची ओळख, मैत्री. आणि मग आंतरनाट्य नावाची ऑलरेडी संस्था होती. विजय केंकरे किंवा दामू केंकरे, राजीव नाईक, राकेश सारंग, अजित भुरे ही सगळी मंडळी त्यात होती, संजय मोने. तर त्यांच्यात नंतर मग मी जॉईन झालो. मी ज्युनियर यांच्यात असलो तरी मग नंतर ते ज्युनियर आणि सिनियरमधलं अंतर गळून पडलं आणि खूप चांगले मित्र झालो मी. त्यामुळे अनेक वर्षांची मैत्री आहे. त्यामुळे विजयने नाटकाकरता विचारलं, ही नाटक करायची इच्छा होती आणि तेव्हाच नेमकं विजयने विचारलं. म्हणजे टायमिंग जुळून म्हणतात आणि त्यात विजय बरोबर. त्यामुळे हे म्हणजे डबल आपण ज्याला म्हणूया असं झालं. नाटकाचा विषय काय आहे आणि तुझी भूमिका काय आहे? विषय अर्थात संपूर्णपणे सांगणं हे म्हणजे प्रेक्षकांचा आनंद आपण हिरावून घेऊ. येस. कशा प्रकारचं जॉनर काय आहे? जॉनर हा लाईट कॉमेडी, अत्यंत एक हलकं फुलकं विनोदी असं नाटक आहे. आणि संसारात फक्त दोघेच नसतात, तर यावरूनच जे आम्हाला म्हणायचं आहे थोडंसं ते कळतं. पण मला वाटतं ते संपूर्ण नाही आहे. म्हणजे ॲड बघून किंवा टॅगलाईन वाचून जो समज होतो तेवढंच नाही आहे, त्यापेक्षा बरंच काही नाटकात आहे. आणि त्या ज्या गोष्टी आहेत किंवा ती जी गंमत आहे, ती जी सिक्रेट्स आहेत, ती मला वाटतं नाटक पाहिल्यावरच लोकांना कळतील. पण एक मात्र आहे की अत्यंत हलकं फुलकं लाईट, एक लोकांना मजा येईल म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एंटरटेनमेंट या प्रकारचं हे नाटक आहे. आणि एक नक्की की मजा येईलच बघताना, पण घरी जाताना किंवा थोडा वेळ गेल्यावर अरे अच्छा हे सुद्धा आहे, म्हणजे मजा करताना हा पॉईंटही यांना म्हणायचा आहे, तोही लक्षात येईल. पण तो अत्यंत लाईटर आणि अत्यंत कॉमेडी, अत्यंत मजेच्या स्वरूपात येईल. तुमची कास्टिंग खूप छान आहे. मधुरा आहे, विक्रम आहे, नवीन कलाकारही आहेत, श्रुती आहे त्याच्यात. कसा होता आत्तापर्यंतचा तालमीचा अनुभव? किती एन्जॉय केलीत ही आत्तापर्यंतची प्रोसेस? खरं तर कुठल्याची तालमीची प्रोसेसच सगळ्यात एन्जॉयबल असते, कारण काय की त्यात बऱ्याच गोष्टी करून बघता येतात. नाही, इकडे आपण वेगळ्या गोष्टी करून बघतो, अरे हे बरं वाटतंय, अरे हे नाही बरं वाटत, हे नको, अरे मग एक तर डोक्याला पण सारखी चालना मिळते करायला. म्हणजे अभिनेता म्हणून काही वेगळ्या गोष्टी करता येतात. तर असं थोडंसं मला वाटतं हे या नाटकाबद्दल झालंय की एकतर दिग्दर्शक मित्र, हिरोईन खूप चांगली मैत्रीण, आणि त्यानंतर विक्रम आणि श्रुती या कामाच्या प्रोसेसमध्ये झालेले मित्र असं आहे. त्यामुळे ही एकूणच सगळी प्रोसेस, हा काळ खूपच आनंदात गेला. आणि तू विजयच्या मैत्रीचा आत्ता उल्लेख केला. जवळपास 30 वर्षापासूनचा प्रवास आहे, पण आता तुम्ही दोघंही खूप पुढे निघून आलायत. विजय खूप मोठा दिग्दर्शक झालेले आहेत ते. तुझा प्रवास खूप उत्तम आहे, खूप वेगवेगळ्या माध्यमात काम केलेलं आहे. अशा बदलत्या सिनेरोत तुम्ही दोघांनी एकमेकांबरोबर काम करणं, काय तुमची केमिस्ट्री होती यावेळी? आणि एक मला म्हणजे खरंच मी त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो. काय की मी जवळजवळ गेले 3.5-4 वर्ष मेरे साई ही मालिका करत होतो. तर साईंची भूमिका होती आणि ती मालिका संपल्यावर मला असं काहीतरी करावं असं वाटत होतं की जे अत्यंत वेगळं आहे. आणि 4 वर्ष खूपच ते एकटिक होतं, तर जरा लाईटर काहीतरी, डोक्यालाही जरा, आणि प्रेक्षकांसमोरही नव्या रूपात
काहीतरी कसं काय येता येईल, कोण काय ऑफर करेल. आणि नेमकं म्हणजे मी म्हणतो तसं टायमिंग इतकं परफेक्ट झालं की त्याच वेळेस विजयने नाटक विचारलं आणि तेही कॉमेडी विचारलं. म्हणजे मराठी प्रेक्षकांसमोर मला असं वाटतं या रूपात मी तसं पहिल्यांदाच दिसणार आहे विनोदी भूमिकेत. विजयमुळे एक वेगळ्या प्रकारचं नाटक, वेगळ्या आपण ज्याला जॉनर म्हणतो त्या प्रकारचा अभिनय आणि एका मला असं वाटतं अभिनेत्याला वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर यायला नेहमी वाटतं. एक सरप्राईज एलिमेंट हे करायला ते विजयमुळे मला इकडे करायला मिळतं आहे. त्यामुळे विजयचे म्हणजे खरंच मी या माध्यमातून आभार मानू इच्छितोय, कारण त्यांनी अशा प्रकारची भूमिका दिली. नाटक आम्ही विचार करत असतो करूया, कधी जमत नाही, पण अशा प्रकारचं नाटक विजयने मराठीत तरी मला पहिल्यांदाच विचारलं. त्यामुळे मला असं वाटतंय की ही जी मैत्री आहे ती अशा एका टप्प्यावर आता आली आहे की या टप्प्यावर तू म्हणतोस तसं दोघेही आम्ही आमचं काय काय करतोय, पण आता कदाचित या अशा म्हणजे विजयने कॉमेडी नाटकं खूप केली आहेत, पण मी कॉमेडी नाटक आणि विजय आणि मी कॉमेडी नाटक पहिल्यांदा कदाचित हा प्रवास काहीतरी वेगळ्याच अजून मार्गावर जाईल अशी आशा वाटते. पण कॉमेडी जॉनर हा तुला आतापर्यंत ऑफर झाला नव्हता का? तू कधी तो स्वीकारला नव्हतास का? असं काय घडलं होतं की इतके दिवस तू लांब राहिला होता? नाही, खरं अगदी सांगायचं म्हणणार तर मराठीत ऑफर झाला नव्हता, कारण हिंदीमध्ये मी अनेक कॉमेडी मालिका केलेल्या आहेत आणि त्या बऱ्यापैकी चाललेल्या गाजलेल्या मालिका आहेत. किंवा आता एक ती हरी मिरची लाल मिरची नावाची माझी मालिका होती, ती म्हणजे अतिशयोक्तीने पण माझ्या मते अजूनही कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या भाषेत दिसते. म्हणजे एकदा मला आठवतंय आपला प्रसाद फणसे जो खूप चांगला डबिंग आर्टिस्ट आहे त्याने मला फोन केला, अरे मी तुला डब करतोय. म्हटलं अरे डब करतोय कुठलं, मला माहितीच नाही. तर अशा प्रकारे ती इतकी अनेक याच्यात झाली मालिका. आणि विजयनेच एक नाटक बसवलं होतं, पण ते इंग्लिश होतं, बर्थडे स्वीट नावाचं. तर ते मी केलं होतं, पण कदाचित नाही म्हणजे ते मराठी प्रेक्षकांसमोर आलं नाही म्हणा, किंवा मराठी प्रेक्षकांनी किंवा मराठी प्रेक्षकांपेक्षा निर्माता दिग्दर्शकांनी ते पाहून माझ्याकडे कानाडोळा केला, मला माहीत नाही. पण म्हणजे एकच मी सांगू इच्छितो की सुधीर भटने मात्र मला एकदा कॉमेडी नाटक ऑफर केलं होतं, पण ते विजयच तेही बसवणार होता, पण ते दुर्दैवाने झालं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की विजय इतरांनी मी मना करण्यापेक्षा विजयने मनावर न घेतल्यामुळे आतापर्यंत मी प्रेक्षकांसमोर मराठी आलो नाही कॉमेडी, पण आता ते झालेलं आहे. सो आय होप की आता लोकांना तुम्ही जुनी कसर सगळी भरून काढणार आहात. या पुढच्या काळात आम्ही अगदी पूर्णपणे भरून काढू कसर. दोन शेवटचे प्रश्न. एक तर मेरे साईचा तू उल्लेख केलास, किती तुझं आयुष्य बदललंय म्हणजे, कारण तू 4 वर्ष दिली, एवढं प्रेम मिळालं, काय सांगशील त्याच्यात? मला असं वाटतं की जरा अगदी म्हणजे शब्दात सांगणं कठीण आहे. म्हणजे असं वाटेल की शब्दात सांगितलं की हा काही आपलं सांगतो, असं कधी होतं का? पण ते मला असं वाटतं की त्या अनुभवण्याच्या खूप गोष्टी मंदार झाल्या. म्हणजे अगदी फ्रँकली स्पीकिंग जेव्हा भूमिका सुरू केली, मग नॅचरल त्यामुळे साई सच्चरित्र वाचलं म्हणा, किंवा अनेक लोकांशी बोलून किंवा साईंबद्दल जी काही माहिती गोळा करता येईल किंवा जे बघता येईल, मग विचार जो काही केला, तोपर्यंत वाटत होतं की अरे हो म्हणजे आहे. पण जेव्हा म्हणजे हळूहळू शूटला सुरुवात झाली, एक सीन यायला लागले, तो संपूर्ण आमचा जो माहोल होता, आम्ही शिर्डी संपूर्ण वसवली होती, ते आणि इतर सगळी कॅरेक्टर्स, आणि एस्पेशली एकेका सीन नंतर किंवा एकेका ज्या काही घटना माहिती होत्या पण त्या स्वतः एनॅक्ट करताना त्या ज्या अनुभवायला मिळाल्या, किंवा त्या मला असं वाटतं की मी असं अगदी सांगू शकणार नाही की हे झालं, पण एक नक्की की ती ग्रॅज्युअल प्रोसेस होती. आणि मेरे साई करण्यापूर्वीचं तुषार दळवी आणि आत्ताचं तुषार दळवीमध्ये नक्कीच फरक आहे, आणि तो मला जाणवतो. आणि मला असं वाटतं की सगळ्यात माझं मोठं भाग्य मी समजतो की ती भूमिका करायला मिळणं ते आहेच, पण जी आस्था साईंबद्दल जी अगोदर होती, पण ती अशी खरं सांगू तर असं मी अगदी साई भक्त वगैरे असा नव्हतो, पण आता एक असं काहीतरी वाटतंय की जी आस्था किंवा तो एक आपण ज्याला कनेक्ट म्हणतो, तो मला असं वाटतं आयुष्यभर पुरणारा जो मला त्या भूमिकेने दिला. आणि मी म्हटलं तसं शब्दात मला माहीत नाही मी अगदी योग्यपणे मांडतोय की नाही, पण हे अनुभवतोय हे मात्र आहे. तुला लाखो प्रेक्षकही मिळाले, तुझे चाहता वर्गही मिळाला, आणि अगदी वेगळ्या प्रकारचा मिळाला. म्हणजे आतापर्यंत केलेल्या भूमिका आणि ती केलेली भूमिका यात म्हणजे अशा प्रकारची मी कधी भूमिका केली नव्हती. म्हणजे आपण म्हणूया दैवी किंवा कुठला देव किंवा अशा प्रकारची मायथॉलॉजिकल अशी भूमिका केली नव्हती. पण काय ना की साईंचा म्हणजे जो भक्तगण आहेत साईंचे, ते फक्त मुंबई काय महाराष्ट्र काय भारताभरच नाही असे ते होते. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं प्रेम, एक वेगळ्या प्रकारचं, आणि मुख्य म्हणजे एक खूप वेगळ्या प्रकारचं समाधान
ते मिळालं. ते मला असं वाटतं म्हणजे कुठलीही भूमिका मी जरी यापुढे केली, आत्ता पूर्वीच्या भूमिका, हे एक वेगळंच काहीतरी समाधान आणि प्रेम मला मिळालं लोकांचं. आणि एक शेवटचा प्रश्न, 100ावं नाट्यसंमेलन होऊ घातलंय, 5 जानेवारीपासून सुरुवात होतीये त्याची, 2 महिने ते चालणार आहे. तू आधी सुरुवातीच्या काळात नाटकं केलीस, आताही करतोयस. काय आपल्या रंगभूमीच्या प्रवासाबद्दल सांगशील? खूप मोठा माइलस्टोन आहे आपल्यासाठी. हो, प्रश्न नाही. म्हणजे ज्या आपण त्याला म्हणतो असं की मराठी माणसाच्या रक्तात रंगभूमी आहे, ते अगदी खरंच आहे. म्हणजे ते मला टोटल 100% पटतं आणि म्हणूनच माझा प्रयत्न झालाय की राहिलाय की एक 2-3 वर्षांनी मी एक नाटक करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे रंगभूमीशी एक सतत स्वतःला जोडून घेण्याचा मी प्रयत्न करतो. कारण मला असं वाटतं की आपल्या सगळ्याच मराठी लोकांच्या अभिमानाचा असा हा विषय आहे आणि ज्या प्रकारे रंगभूमीवर निरनिराळे आपल्या प्रयोग होतात, निरनिराळ्या प्रकारच्या कलाकृती येतात. म्हणजे इव्हन मी म्हणतो तसं जरी आमची कलाकृतीसुद्धा लाईटर आहे, पण मला असं वाटतं एक काहीतरी जो थॉट आहे, अंडरकरंट आहे, तो नक्कीच आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे. फक्त तो अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीनं आम्ही सांगतोय. तर मला असं वाटतं की हा जो एकूण प्रवास आहे मराठी रंगभूमीचा, जो आपल्या सगळ्यांनाच म्हणजे सगळ्या महाराष्ट्रीयन, सगळ्या मराठी लोकांना जो एक समृद्ध करून गेलेला आहे, समृद्ध करून यापुढेही जातोय, तो अत्यंत आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून असं म्हणतात की तरुण लोक जास्त येत नाही आहेत आजकाल बघायला. तर मला असं वाटतं की हे मी या तुझ्या माध्यमातून आवाहन करेन की हा आपला अत्यंत अनमोल असा ठेवा आहे आणि इकडे जी मजा आहे ना ती कुठेच येणार नाही. म्हणजे एक अभिनेता म्हणून आम्हाला आणि एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला. त्यामुळे हे पुढे नेण्याची जबाबदारी ही आता आपली आहे. 100 वर्ष झाली, खूप मोठ्या अनेक गावात अनेक ठिकाणी हे संमेलन होणार आहे. पण नुसतं त्याला उत्सवी रूप न देता किंवा तेवढ्यावरच आपण थांबूया नको. तो उत्सव तर साजरा करायचाच आहे, पण तेवढ्यावर न थांबता पुढे आपल्याला काय करता येईल हे मला असं वाटतं एक मराठी माणूस म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते आपण सगळ्यांनी मिळून मला वाटतं बजावायला हवं. आपल्याला काय करता येईल हा तू एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. फक्त तुझे 1-2 मुद्दे असे कोणते आहेत का की आपल्या मराठी रंगभूमीनी खूप गोष्टी केल्यात, ते करायला हवेत असं तुला वाटतं या निमित्ताने? मराठी रंगभूमीने मला असं वाटत नाही की माझा इतका अनुभव आहे रंगभूमीचा की मी अगदी काय करायला हवं वगैरेचं हे द्यावं किंवा ज्ञान पाजाळायची म्हणजे अजिबात माझी इच्छा नाही आहे. पण एक नक्की की मला एवढंच वाटतं की आपली परंपरा आहे, आपलं नक्कीच इतक्या वर्षाचा इतिहास आहे, पण तेवढ्यावरच न थांबता आजच्या काळात जे काही घडतंय त्याचं कुठेतरी आणि त्याचं कुठेतरी सादरीकरण रंगभूमीवर जास्तीत जास्त व्हावं आणि एक वेगळ्या प्रकारचे कुठलाच खरं तर विषय रंगभूमीला वर्जन असावा. सगळ्या प्रकारची नाटकं, सगळ्या प्रकारचे विषय यावेत आणि निरनिराळ्या गोष्टी करून बघण्याचं हे माध्यम आहे. तर ते करून बघणं जे आहे ते थांबू नये असं मला वाटतं. या नाटकावर सध्या आणखी तुझं काय काम सुरू आहे किंवा येणार आहे आता? या नाटकाबरोबर एक मालिका करतोय, भाग्य दिले तू मला नावाची. ती कलर्स मराठीवर चालू आहे. तर या 2 सध्या गोष्टी चालू आहेत आणि जर सगळं ठीक झालं तर एखादा सिनेमा पुढच्या वर्षी करेन असं वाटतंय, बघूया. खूप छान. मला वाटतं की तुषार, तू आजच्या काळातला खूप म्हणजे काही वर्ष आधी गाजवलेला आणि आता नव्याने जी काही माध्यमं आली आहेत त्याच्यातही प्रभाव पाडू शकेल असा तू अभिनेता आहेस आणि त्या पद्धतीने तुझं कामही सुरू आहे. तर तुला ह्या नाटकासाठी आणि तुझ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी तारांगणतर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.